नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप नाजूक आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे. नवजात श्वसन संकट सिंड्रोम. म्हणजेच काही नवजात बालकांना जन्मानंतरच्या त्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी येणारा अडथळा. चला तर मग या सिंड्रोम मागचं विज्ञान आणि त्यावरचे उपाय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खूप साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तर आपल्याला आईच्या गर्भातल्या सुरक्षित जगापासून ते बाहेरच्या आव्हानात्मक जगात बाळाचा प्रवास कसा होतो याची संपूर्ण कहाणी सांगतं. तो एक श्वास, तो एक क्षण बाळाच्या जगण्याची दिशा ठरवतो. तर मग सुरुवात करूया बाळाच्या जन्माच्या आधीच्या आयुष्यापासून, म्हणजे गर्भाशयातल्या. तिथलं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. गंमत म्हणजे तिथे बाळाला श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांची गरजच पडत नाही. पण मग सगळं काम चालतं तरी कसं? हो, हे अगदी बरोबर आहे. गर्भात असताना बाळाची फुफ्फुसं म्हणजे जणू काय अशा एअरबॅग्ज असतात ज्या अजून वापरल्याच गेलेल्या नाहीत. ती पूर्णपणे निष्क्रिय असतात, एका विशिष्ट द्रवाने भरलेली असतात. त्यांचं काम श्वास घेणं नसतंच. मग प्रश्न येतो की बाळाला ऑक्सिजन मिळतो कसा? याचं उत्तर आहे प्लॅसेंटा किंवा आपली नाळ. प्लॅसेंटा हा एक तात्पुरता पण खरंच एक सुपर ऑर्गन आहे. तो आई आणि बाळाला जोडणारा एक दुवा असतो आणि जन्माआधी बाळाच्या फुफ्फुसांचं सगळं काम हाच अवयव करतो. आता हे जे दिसते ना, ते खरंच अद्भुत आहे. गर्भात बाळाचं शरीर एक अतिशय हुशार बायपास सिस्टम वापरतं. म्हणजे प्लासेंटामधून आलेलं ऑक्सिजनने भरलेलं रक्त फुफ्फुसांकडे जातच नाही. ते फोरामेन ओव्हेल आणि डक्टस आर्टेरिओसिस सारख्या विशेष मार्गांनी थेट बाळाच्या मेंदूकडे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांकडे वळवलं जातं. का? कारण त्यावेळी फुफ्फुसांना त्याची गरजच नसते. आणि आता आपण त्या निर्णायक क्षणाकडे येऊया जिथे संपूर्ण चित्र नाटकीयरित्या बदलतं. जन्माचा क्षण आणि त्या क्षणी बाळानं घेतलेला तो पहिला श्वास हा खऱ्या अर्थाने एक चमत्कारच असतो. हे वाक्य या सगळ्या प्रक्रियेचं सार आहे. बाळाचं पहिलं रडणं म्हणजे फक्त आवाज नसतो, तर ती एक शक्तिशाली एक मेकॅनिकल क्रिया असते. याच किंकाळीने त्याच्या निष्क्रिय फुफ्फुसांमधला द्रव बाहेर ढकलला जातो आणि पहिल्यांदाच हवा आत शिरते. याच क्षणी ती फुफ्फुसं पूर्णपणे उघडतात आणि बाळ स्वतः श्वास घ्यायला सुरुवात करतं. पण तेव्हा काय होतं जेव्हा हा पहिला श्वास अपेक्षेप्रमाणे सहज घेतला जात नाही, जेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत पार पडत नाही? इथेच एंट्री होते एका गंभीर समस्येची, जिला म्हणतात नवजात श्वसन संकट सिंड्रोम, म्हणजेच रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम किंवा आरडी. सोप्या शब्दांत सांगायचं तर आरडीएस म्हणजे अशी स्थिती जिथे बाळाची फुफ्फुसं जन्माच्या वेळी श्वास घेण्याच्या मोठ्या परीक्षेसाठी तयारच नसतात. ह्या अपरिपक्वतेमुळे ती एक अत्यंत आवश्यक रसायन तयार करू शकत नाहीत आणि त्यामुळे बाळाला श्वास घेण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो. जेव्हा बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा काही गोष्टी लगेच लक्षात येतात. उदाहरणार्थ, बाळाचा श्वास खूप जलद चालतो. प्रत्येक श्वासासोबत त्याच्या नाकपुड्या फुगतात. श्वास बाहेर सोडताना घरघर असा आवाज येतो आणि छातीच्या बरगड्यांमधली त्वचा आत खेचली जाते. त्वचा निळसर पडणं हे तर एक गंभीर आणि उशिरा दिसणारं लक्षण आहे. चला आता या समस्येच्या वैज्ञानिक मुळाशी जाऊया. या सगळ्या त्रासामागे एका विशिष्ट केमिकलची कमतरता जबाबदार आहे. त्या केमिकलचं नाव आहे सर्फेक्टंट. आता हे नेमकं काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे ते पाहूया. सर्फॅक्टंट म्हणजे काय? तर समजा आपल्या फुफ्फुसांमध्ये ज्या लाखो लहान लहान हवेच्या पिशव्या असतात, ज्यांना ॲल्व्हिओलाई म्हणतात, त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं नैसर्गिक नॉनस्टिक कोटिंग आहे. यामुळे काय होतं की श्वास सोडल्यावर या पिशव्या पूर्णपणे मिटून जात नाहीत, एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्यामुळे पुढचा श्वास घ्यायला खूप कमी ताकद लागते. आणि ही टाईमलाईन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गर्भावस्थेच्या साधारणपणे 24व्या आठवड्यात सर्फॅक्टंट तयार व्हायला सुरुवात होते आणि 36 आठवड्यांपर्यंत ते पुरेशा प्रमाणात तयार होतं. आणि म्हणूनच जी बाळं वेळेच्या आधी जन्माला येतात, म्हणजे प्रीमॅच्युअर बाळं, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये सर्फॅक्टंटची कमतरता असते आणि त्यांना आरडीएस होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. आणि बघा हे विज्ञान किती अचूक आहे. सर्फेक्टंटमधल्या लेसिथिन आणि स्पिंगोमायलिन या दोन मुख्य घटकांचं प्रमाण जेव्हा 2:1 या गुणोत्तरापर्यंत पोचतं तेव्हा फुफ्फुसं परिपक्व झाली असं डॉक्टर मानतात. ही एक प्रकारची फुफ्फुसांच्या आरोग्याची आणि मॅच्युरिटीची खूण आहे. पण ह्यातली सर्वात दिलासादायक गोष्ट काय आहे माहितीये? ती ही की मेडिकल सायन्सने या समस्येवर खूप प्रभावी उपाय शोधले आहेत. आज आपल्याकडे अशा आधुनिक उपचार पद्धती आहेत ज्यामुळे आरडीएस झालेल्या हजारो बाळांचे प्राण वाचवणं शक्य झालं आहे. या 2 मुख्य उपचार पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे बाळासाठी जन्मानंतर. याला म्हणूया थेट उपचार. यात जन्मानंतर लगेचच कृत्रिम सर्फॅक्टंट एका नळीद्वारे थेट बाळाच्या फुफ्फुसात सोडलं जातं.
ही एक प्रकारची बचाव मोहीमच असते. आणि दुसरी पद्धत आहे आईसाठी जन्माच्या आधी. हा आहे प्रतिबंधात्मक उपचार. जर वेळेआधी प्रसूती होण्याची शक्यता असेल तर आईला स्टेरॉइड्सचे इंजेक्शन दिले जातात. यामुळे बाळाच्या फुफ्फुसात नैसर्गिकरित्या सर्फॅक्टंट बनण्याची प्रक्रिया वेग घेते. आणि ही जी प्रतिबंधात्मक पद्धत आहे ती किती प्रभावी आहे हे या एका आकड्यावरूनच कळतं. फक्त 48 तास. आईला स्टिरॉइड्स दिल्यानंतर केवळ 48 तासात बाळाच्या फुफ्फुसांमध्ये सर्फेक्टंट्सचं उत्पादन लक्षणीयरित्या वाढतं. हे 48 तास बाळाला बाहेरील जगात श्वास घेण्यासाठी तयार करू शकतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण एका विचाराने थांबूया. विचार करा, सर्फॅक्टंट नावाच्या फक्त एका मॉलिक्यूलची सखोल माहिती आणि त्यावर आधारलेल्या उपचारांनी आपल्या सगळ्यात लहान, सगळ्यात नाजूक आणि असुरक्षित बाळांचे प्राण वाचवले आहेत. खरंच हे वैद्यकीय विज्ञानाचे एक विलक्षण यश आहे.